अगं पुरी लागला ना रिझल्ट. किती पडले टक्केवारी? 70%. आय 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 देवा. अरे आमच्या वेळेस मला 70% पडले होते आणि आताचे म्हणलं तर 100% झाले आणि तुम्हाला एवढे टक्के पडतात. लाज वाटायला पाहिजे, लाज तुम्हाला 70% म्हणायला आणि 60% म्हणायला. अगं आमच्या वेळेला मी हिरेचं पाणी आणून बोरिंगचं पाणी भरून घरातली भांडी घासून जेवण बनवून आमची आई जायची कामाला, सगळं टाकून जायची माझ्या अंगावर. आणि तुम्हाला आई तर खायला दिलं तरी बाया तुमच्याकडून मार्क निघत नाही, टक्केवारी निघत नाही. काय करायचं असलं लेकरांचं? हा अगं तुझी शाळा करा पाय गाव सोडून मुंबईला आलो. तिथं मुंबईला लोक म्हणायला लागली बघू बरं मुंबईला जाऊन किती मोठा दिवा लावते ती. आणि तू असला दिवा लावला विन लोक नावं ठेवते ती. तिथं बाप रक्ताचं पाणी करून तुम्हाला शिकवते, या कामाला जातोय तुम्ही हसला फेऱ्या करताय. चांगले 90-95% पाडले तर 70%. आणि जरा कुठं घरातलं काम सांगितलं की मला अभ्यास आहे, मला अभ्यास आहे. हितला गलास तर ततला गलास इथं कधी उचलला नाहीस. तांब्या सुद्धा उचलला नाहीस. अभ्यास करायला नको. लावते तुझ्या मैत्रिणीला फोन, तिला किती टक्केवारी पडली बघू बरं. लाव लवकर तुझ्या त्या मैत्रिणीला फोन, बघू बरं तिला किती टक्केवारी पडली ते. तिनं स्टेटस ठेवला होता, तिला 80% पडले ती. म्हणजे तिने स्टेटस ठेवला, तिला 80% पडले आणि तुला बघ बाय किती गरीबाचं लेकरू. खरं म्हणतात ते गरीबाचं लेकरू शिकतं. असं पोरांना चांगलं फोन बिन आयतं एका हातात आण आणि एका हातात मोबाईल दिला ना की असं पोरांचा अभ्यास होत नाही. ते गरीबाचं लेकरू बघ, तिची आई बाई लोकांच्या 4 घरी भांडी घासते आणि ते बाप रिक्षा चालवतो. कशी ग बाई ती बिचारी, ती पोर गरीब बघ आणि तिनं अभ्यास केला बघ. खरं म्हणतात ते खरंच आहे, गरीबाचं लेकरू शिकतं. बरोबर आहे. तुझ्या अगं लॉकडाऊनच्या काळात तुझ्या बानं ग एवढ्या तंगीमध्ये तुला मोबाईल आणून दिला का तर लेकरू शिकल म्हणून, अभ्यास करील. आणि तो काय केलं, इंस्टाग्राम आणि स्नॅपचॅटवर तू अभ्यास केलास का? ह्यो तुझा अभ्यास का? ह्यो तुझा अभ्यास. मारू नको की चल त्या गावाकडं आपल्या कमलाबाईकडं तुला टेलरिंगचा क्लासच लावते. तर ब्लाऊज आणि झंपर शिवत बस आणि परकर शिवत बस. दारात लावूयाच आपण पाठी. येथे साडी पिको फॉल करून मिळेल. आता मी तुझा काय ऐकत नसते आणि तुझ्या बाचं मी काय ऐकत नसते. अगं लोकांचे तोंड नुसत्यात ओघाडते ते. जी म्हणून ते सगळ्यांचं फोन सकाळ तर येत होता या किती टक्के पडले, किती टक्के पडले. आता कुणाला काय सांगायचं म्या, नाचक्की झाली नुसती. नाही तेव्हा कुणी पुत्राला फोन केला नाही आणि आज रिझल्ट लागला तर दुनियाभरचं फोन यायला लागलं. तर माझी सारी इज्जत घालवली तू. नको ग मम्मी, गावाला नाही आपण जायचं, गावालाच जायचं. आता आपण बिस्तरा बोरिया सगळा बांधायचा आणि मग गावालाच जायचं. तुझं काय ऐकत नसते.